नमस्कार मंडळी. आपण आज मानसिक आरोग्याचा दुसरा तिया बघणार आहोत. हा तिया आहे काळाचा. 3 काळामध्ये आपण वावरत असतो. एक तर भूतकाळ, दुसरा वर्तमान काळ आणि तिसरा भविष्यकाळ. भूतकाळामध्ये आपण जो वावरतो तो कसे वावरत असतो? खरं म्हणजे जुना अगदी इतिहासातल्या गोष्टी आपण आठवून त्यांचं कौतुक करतो. कधी अगदी पुराण काळातल्या गोष्टींचं आठवण काढून आपण किती त्या काळी कशी विमानं बनवली, कसं हे केलं, या सगळ्याबद्दल अभिमान बाळगत वावरत असतो. कधी आपल्या कौटुंबिक, प्रापंचिक किंवा सामाजिक घटनांच्या बद्दल बोलत असतो जुन्या. त्याच्यामध्ये कधीतरी आपल्याला कसा त्रास झाला, आपल्याला कसं दुःख झालं किंवा कुठेतरी कशा अडचणी उभ्या राहिल्या, या सगळ्याबद्दलच्या आठवणी काढतो. कधीतरी आपल्या मित्रांशी किंवा इतर जणांशी झालेले वाद, भांडणं ह्या आठवणी काढत राहतो. आपल्याला झालेले त्रास आठवतो. कधीकधी इतरांच्या कुचाळक्या करत राहतो. हा कसा वाईट बोलला, तो कसा दुष्ट आहे, तो कसा नालायक आहे, अशा गोष्टी बोलत राहतो. आणि मग आपण आपला आनंद, समाधान हे सगळं गमावून बसतो. बघा, भूतकाळ आठवायचाच नाही का? किती आठवायचा? आपण कारचा जो बॅक मिरर असतो ना, तो बघितलाय ना? त्याच्यामध्ये काय दिसतं? आता आपण चाळीसगावमध्ये, आपल्याला पातोंड तरी दिसतं का? मग जळगाव, पाचोरा तर फारच दूर. आपण आपला इमिजिएट पास्ट, अगदी नुकताच घडून गेलेला पास्ट, तो फार तर आठवणीत ठेवावा, त्याच्यापेक्षा दूरचा नाही. मग भूतकाळाचा विचारच करायचा नाही का? नाही, करायचा ना. त्यावेळेला आपल्यावर आलेले प्रसंग, आपल्यावर आलेल्या अडचणी, आपल्याला तोंड द्यायला लागलेले अनेक प्रसंग, ते का आले याच्याबद्दल विचार करून त्याची दुरुस्ती करायची. पण या भूतकाळाचं भूत आपल्या मानगटीवर बसू द्यायचं नाही. आपल्या विचारांना त्यांचा इन्फ्लुअन्स झाल्यामुळे कुठेतरी आपण भरकटतोय असं घडू द्यायचं नाही. आपण दुःखी, चिंतित, काळजीत असे राहतोय असं करायचं नाही. आपल्याला आनंद आणि समाधान हवं आहे ना जगण्यामध्ये. तेव्हा भूतकाळाला सोडून द्या आणि वर्तमान काळात जगा. कसं जगायचं उद्या बघूया. कसा वाटला हा व्हिडिओ? पटलं का तुम्हाला? कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ लाईक करा आणि शल्यशोभा चॅनल सबस्क्राईब करा.